युवा प्रतिष्ठान या संघाने 7 विकेटने जिंकली आहे. तर चला मित्रांनो, यानंतर लगेचच आपण यानंतरच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. राजू पाटेची ही इनिंग पहा, ज्या पद्धतीने त्याने अर्धशतक झळकवला. पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवर त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. त्यानंतर चांगला कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर करत आज चौकार त्याने वसूल केला होता. ज्ञानेश्वर ठाकरेच्या विरुद्ध धावा आल्या होत्या. लोवर फुल टॉस हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मिड विकेटमध्ये बिटवीन द गॅप बॉल सीमारेषेच्या पार पाठवला. त्यानंतर हा लॉफ्ट स्ट्रोक मिड विकेटमध्ये हा षटकार. परत एकदा स्लॉटमध्ये जो उंच आणि लांब हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण जातोय. नो डाऊट राजू पाटे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत. तुम्ही तोपर्यंत इनिंग हायलाईट राजू पाटेची बॅटिंग पाहत राहा. आपण भेटूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. धन्यवाद. गावच्या क्रिकेटला आहे सर्वांग